नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किशोर आमले स्वागत करतो बळीराजा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे असं यंत्र जे तुमची मजुरांची 90% कामं हे यंत्र पूर्णपणे करून देतं. शेतकरी मित्रांनो, आपल्या मागे प्लॉट आहे फ्लावरचा आणि याच्यामध्ये सरी लागवड केलेली आहे आणि आपल्याला काय करावं लागतं, आमच्याकडे म्हणतात त्याला झापड मारणे. थोडक्यात म्हणजे की एक साईडची माती अशी भर टाकावी लागते आपल्या खोडामध्ये. खत टाकल्यानंतर बेसल डोस आपण जेव्हा टाकतो त्यावेळेस तो बेसल डोस पण गाडला जातो आणि त्यातलं गवत किंवा तण पण निघून जातं. तर याच मशीनची आज आपण माहिती पाहणार आहोत. त्याची किंमत, त्याची कशा प्रकारे तुम्ही खरेदी करू शकता, याचं पेट्रोलचं ॲव्हरेज सोबत अवजारे कोणती कोणती. त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, ही आहे बळीराजा यंत्र 3 HP मॉडेलमध्ये. आता आपण याच्यामध्ये एक पलटी प्लाव जोडलेला आहे. एक साईडचा बाळ भरण्यासाठी असणारा नांगर आहे आणि या नांगराने आपण या कोबीला फ्लावरला झापड मारायचं काम करत आहोत. सोबतच याने आपण सेम पद्धतीने ऊसाला पण बाळभरणी करू शकतो. आपण कोबी, फ्लावर, ऊस किंवा झेंडू वगैरे अशी सरीवर जी पिकं लावतो आपण, त्याला खोऱ्याने माती ओढून भर टाकतो. तर अशी भर लावायची कामे या यंत्राद्वारे आपण करू शकतो. तर याला इंजनचा जर विचार केला तर याला इंजन आहे 3 HPचं 4 स्ट्रोक इंजन आहे. याला ॲव्हरेज जर बघितलं तर 1 तासाला अर्धा लिटरपर्यंत हे पेट्रोल कन्झ्युम करतं. पेट्रोल इंजन आहे 4 स्ट्रोकमध्ये. आता गिअरबॉक्स ड्रिव्हन इंजन आहे आणि साईडनी चेन लावलेली आहे. सिंगल चाक आहे सेंटरला. यंत्राचं पूर्ण वजन, बळीराजा यंत्राचं पूर्ण वजन याचं 45 किलो आहे. तसं बघितलं तर टोटल रुंदी याची 10 इंच आहे. आता ही झाली यंत्राबद्दलची माहिती. थोडक्यात आता कुठली कामं हे यंत्र करू शकतं. पहिली गोष्ट म्हणजे विदर्भ पट्ट्यामध्ये सोयाबीनसाठी कोळपणी करावी लागते, तर ते काम या यंत्राद्वारे करू शकता. 2 फुटापर्यंत अगदी पास याला चालू शकते. कमीत कमी जागेमध्ये चालल्याचा विचार केला तर याला 6 इंच जागेमध्ये हे यंत्र चालतं. दुसरं काम म्हणजे भुईमुग असेल, मका असेल, तर अशा पिकांमध्ये मधली माती दोन्ही बाजूला ढकलायचं म्हणजे सरी पाडायचं काम करतं. प्लेन जागेवरती मका पेरली जाते आपल्या नाशिक पट्ट्याच्या साईडला. तर ती पाऊस पडून गेल्यानंतर आपण मधली पाणी निघण्यासाठी एक नाळी पाडतो, म्हणजे सरी पाडतो. तर सडी पाडायचं काम हे यंत्र आपण करू शकतो. तिसरं काम म्हणजे ऊसामध्ये बाळभरणी, कोबी फ्लावरमध्ये तण काढणे किंवा भर लावणे. तर इतर पिकांमध्ये मूग, तूर वगैरे अशा पिकांमध्ये तण काढणे, ऊसामध्ये बाळभरणी. तर अशी कामे सहज पद्धतीने हे यंत्र करतं. आता सिंगल चाकाचं असल्यामुळे हे कमीत कमी जागेत चालण्यासाठी याची खासियत आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याला तुम्ही खरेदी कशा प्रकारे करू शकता. खरेदी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 3 पद्धती आहे खरेदी करण्याच्या. तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून ॲडव्हान्स टाकून आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती, खालील नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घरबसल्या मागून घेऊ शकता. किंमत याची खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर आणि डिलिव्हरी खर्च 1000 रुपयापर्यंत त्याचा एक्स्ट्रा असतो. दुसरी पद्धत म्हणजे याला तुम्ही आमच्या वेबसाईटवरून सुद्धा खरेदी करू शकता. आमची वेबसाईट आहे www.thebaliraja.com, खाली दिलेलीच आहे. तिथून तुम्ही बुकिंग करू शकता. बुकिंगनंतर तुम्हाला थोडंसं ॲडव्हान्स भरायचा. ॲडव्हान्स भरल्यानंतर तुमच्या घरपोच यंत्र येणार आहे. घरपोच किंवा तुमच्या गावापर्यंत किंवा डिलिव्हरी पॉईंट जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, जिथं तुमची डिलिव्हरी अवेलेबल असेल तिथपर्यंत तुम्हाला हे यंत्र बघायला भेटणार आहे. याच्या खोललेल्या पद्धती येते, हे बॉक्स पॅकिंगमध्ये. इंजिन सेपरेट येतं आणि बॉडी जी आहे ती सेपरेट येते. तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही आमच्या कंपनीतला व्हिजिट करून यंत्र खरेदी करू शकता. कंपनीत व्हिजिट करायच्या आधी तुम्हाला बुकिंग करून यावे लागते, त्याशिवाय मशीन अवेलेबल होत नाही. डायरेक्टली अवेलेबल नाही. तुम्हाला पहिली बुकिंग करून मगच यायचं. आमचा पत्ता आहे जुन्नर तालुका, जिल्हा पुणे. अहिल्यानगर कल्याण हायवे आणि पुणे नाशिक हायवे यांच्या मध्यवर्ती आळेफाटा पॉईंट आहे. आळेफाट्यावरून कल्याण साईडला 20 किलोमीटर आमचं गाव आहे, डिंगोरे गाव. तर इथं येऊन तुम्ही फोन करायचा. यायच्या आधी तुमची लोकेशन खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली येऊन व्हिजिट करू शकता. तर धन्यवाद. यंत्र कसं वाटलं कमेंटवर नक्की सांगा. याच्यामध्ये आणखी 2-3 मॉडेल आहेत, त्याचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतीलच. आता थोडक्यात मी तुम्हाला हे शेवटचा पार्ट आहे तर चालवून दाखवतो कशा प्रकारे हे आपण भर लावण्यासाठी चालवतो. आता चालू करायची पद्धत सोपी आहे. हा थोडा एक्सिलेटर आहे, इथं ऑन ऑफचं बटन आहे. हे बटन डॅशवर ठेवायचं, थोडा एक्सिलेटर धरायचा आहे आणि ही इथं प्रायमिंग बल्ब असतो, तो बल्ब तुम्हाला प्रेस करून पेट्रोल प्रायमिंग करून घ्यायचं आहे. चोक वरती करायचा आहे. हा चोक आहे. चोक वरती करून तुम्ही थोडीशी